परमार्थ हा सहज होत नाही. परमार्थ जाता जाता करायची गोष्ट नाही. परमार्थ हा प्रारब्धानं होत नाही. परमार्थ केवळ आपल्याला देह मिळाला म्हणून होत नाही. परमार्थ मुद्दाम करावा लागतो. परमार्थ हेतुतः करावा लागतो. परमार्थ श्रद्धेनं करावा लागतो. परमार्थ विश्वासानं करावा लागतो. परमार्थ प्रयत्नानं करावा लागतो. परमार्थ निष्ठेनं करावा लागतो. परमार्थ समर्पणानं करावा लागतो. आणि परमार्थ जन्माला आलो म्हणून धन्य होण्याकरता करावा लागतो. आमच्या प्रारब्धात असेल तर पंढरपूर होईल हो. लोक असं म्हणतात. एखाद्याला जर विचारलं, बाबा तुम्ही पंढरपूरला आला नाही अजून, महाराष्ट्रात राहून तुम्ही अजून पंढरपूरला आला नाही, ते आम्हालाच सांगतात अजून पांडुरंगाने बोलवलं नाही. अशा लोकांना पांडुरंगाने लवकर बोलवावं याची मी वाटच बघतो. अरे माझ्या नशिबात असलं तर मी पंढरपूरला येईन, माझ्या नशिबात असलं तर मी ज्ञानेश्वरी वाचेन, माझ्या नशिबात असलं तर मी रामकृष्ण हरी म्हणेन, असं होत नसतं. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. तुकोबाराय बोलतात, अन्न मिळणं, मान मिळणं, धन मिळणं हे प्रारब्धावर आहे. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाढे मान हे सगळं प्रारब्धावर आहे. पण परमार्थ प्रारब्धावर होत नाही. परमार्थ नुसत्या कृतीवर होत नाही. परमार्थ प्रयत्नावर होत असतो. मानवी जीवनाची धन्यता माणसाच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या श्रद्धेच्या जोरावर जे प्रयत्न केले